So, welcome you all to the Anna Pharmacy class. I am very happy today to congratulate Sanket Channe, our student from YB Chavan College of Pharmacy, Chhatrapati Sambhajinagar, for securing fantastic rank, All India Rank 6 in GPAT 2025. Okay. So, Sanket, welcome you in this interview. याच्या आधी तू लाईव्ह लेक्चरमध्ये किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स ऐकताना इंटरॅक्शन केलं होतं. आपण ऑफलाईन लेक्चरमध्ये पण इंटरॅक्शन केलेलं होतं. बट नाव दिस इज क्वाईट डिफरंट. दिस इज आफ्टर रिझल्ट, isn't it? So, first of all, congratulations to you. And how are you feeling about this rank? येस सर. जे आता आहे एक नंबर आहे. रिझल्टची जे एक्सपेक्टेशन होते ते फुलफिल होत आहेत आता सध्या. Very good. So, you must be happy and join us, all of you, to congratulate Sanket's mom and dad also, because family deserves this appreciation and appraisal, along with your all teachers, college friends, and everyone who contributed to your rank. तुझ्या Yes. बॅकग्राऊंड बद्दल सांग. तुझं प्राथमिक माध्यमिक शिक्षण कुठे झालं, कोणत्या मीडियम मध्ये झालं, आणि मग नंतर तू बी फार्मला कुठे गेला आणि कसा गेला? ओके. माध्यमिक शिक्षण मी तर महाराष्ट्रामधून सांगली जिल्ह्यातील आहे. त्याच्यातील पलूसमध्ये माझं माध्यमिक शिक्षण झालं, ते सेमी इंग्लिश मध्ये होतं. त्याच्यानंतर मी 11-12ला इथे जे लोकल कॉलेज होते, प्रदीप ज्युनियर कॉलेज रामापूर, याच्यामध्ये 11-12 झालं. त्याच्यानंतर सीईटी द्वारे जेव्हा राऊंड्स मधून ऍडमिशन घेताना बी फार्मसीला मी YB चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, छत्रपती संभाजीनगर येथे बी फार्मसीला ऍडमिशन घेतलं. गुड. असं आहे सर. त्यावेळी तू YB चव्हाण हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे की प्रायव्हेट कॉलेज आहे? प्रायव्हेट कॉलेज सर. ओके, मग तुला गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन नाही मिळालं त्यावेळी? नाही सर, मी कराड गव्हर्नमेंटला ट्राय केलं होतं, पण 1-2% ते नाही भेटलं. ओके. आणि आता याच्यानंतर हा जो कमबॅक तू केलाय इन दिस नॅशनल लेवल एक्झाम, यू आर इन टॉप 10, राईट? सो यू हॅव प्रूव्ड युअर Yes. सेल्फ वन्स अगेन. सो डिड यू एक्सपेक्ट दिस रँक when you were studying? When you had joined, I remember you were in second year and you visited our center in Osmanpura. येस तर येस सर. त्यावेळी असं इमॅजिन केलं होतं का की आपल्याला टॉप 10 मध्ये यायचंय? तेव्हा असं नव्हतं. जे सिनियरच्या गायडन्सनुसार सिनियर जे क्लासला येत होते त्यांच्यासोबत यायचं, ते सिनियर सांगतात ते क्लासमध्ये येऊन बसायचं. मग जेव्हा जेव्हा सेमिस्टरचा अभ्यास चांगला होता, मग कॉलेजचे टीचर एक्सपेक्ट करत होते की काही तर चांगलं करणार म्हणून. मग त्याच्यानंतर सिनियर जे हॉस्टेलला राहत असल्यामुळे तिथं बॅकग्राऊंड चांगला होता, टोटल डिस्कशन वगैरे व्हायचं. मग त्याच्यानंतर मग ऑफलाईन क्लासेस 6 महिने ऑफलाईन क्लासेस चालले. त्याच्यानंतर राईट. काही इंटरप्शनमुळे ऑनलाईन कनेक्ट झालो आपण. बरोबर. मग ऑफलाईन क्लासेसला मी सगळे ऑफलाईन क्लासेस संडेला प्रेझेंट राहायचो. मला ते आठवतंय. आणि येस सर. मग आता ऑफलाईन नंतर आपण ऑनलाईन जेव्हा तू अटेंड केलं तेव्हा त्याचा ऍडव्हान्टेज तुला मिळाला का? दॅट इन ऑनलाईन क्लासेस वी यूज टू मीट एव्हरी इव्हनिंग. रोज रोज संध्याकाळी भेटायचं. त्याच्यानंतर संडेचे आपले लॉंग लेक्चर असायचे ऑनलाईन. सो ते ते जे लेक्चर्स होते त्याचा बेनिफिट झाला का लाईव्ह सेशन्सचा? हो सर. लाईव्ह सेशन मध्ये असं होतं की ज्या गप्पा म्हणजे स्टोरी टाईप आपण जे शिकत होतो, म्हणजे टॉपिक जे असतील ते आपण एक एक टॉपिक जर दिवसामध्ये लर्न केला तर तो कंटिन्यू आपण इंटरॅक्शन मुळे त्या गोष्टी चांगल्या लर्न होत होत्या. आणि जे शिकण्याची जी पद्धत असते ते 2 महिन्यामध्ये रिझल्ट नाही येऊ शकत. त्याच्यासाठी 1-2 वर्षाची मेहनत, एक एक थोडा थोडा टप्पा त्या लर्न होत गेल्या आणि त्याच्यानंतर मग ते अचीव झालं ते. आणि व्हेरी गुड. बेस स्ट्रॉंग झाले होतं त्याच्यामुळं झालं ते. बरोबर. सो यालाच कनेक्टेड क्वेश्चन, की ज्यावेळी क्लास निवडायची वेळ येते मुलांना, की आता मी बी फार्मसीला आहे, मी कोणता क्लास लावू, कौन सा क्लास मैंने लगाना चाहिए, जीपैट के प्रिपरेशन के लिए या नाइपर के प्रिपरेशन के लिए? तो यूजुअली मैं कुछ भी चीज ढूंढता हूँ तो ऑनलाइन जाता हूँ. तो फोन पे जो दिखता है, यूट्यूब पे जो दिखता है, जो प्रमोशंस होता है, सो वी ऑल कैन सी देर आर मेनी अदर क्लासेस अवेलेबल अँड दे प्रोव्हाइड लॉट ऑफ येस स्टडी मटेरियल. ॲनाचं स्टडी मटेरियल क्वालिटी आहे पण सिलेक्टिव्ह आहे. किंवा आम्ही तुम्हाला हाताने येस नोट्स लिहायला सांगितल्यात, बरोबर? तो येस येस. ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीचा, आपली जी स्ट्रॅटेजी आहे की एकदम सिलेक्टिव्ह मटेरियल, फोकस्ड मटेरियल, क्वालिटी, आणि हाताने नोट्स लिहिणे हो. किंवा लेक्चर मध्ये डिस्कस करणे. सो ये जो सब चीजें है,
डज इट हेल्प रिअली इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स? येस येस सर. जेव्हा क्लासमध्ये आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स बनवतो तेव्हा आपल्याकडे रेफरन्स मटेरियल असतं, त्याच्यानुसार नोट्स बनवले होते आपण सगळ्या. आणि जे क्लासचे जे शॉर्ट नोट्स असेल, फिजिकल फार्मसीचं मॉड्यूल असेल, कोलॉजीचे क्लासिफिकेशन असतील, त्याच्यामध्ये ते जे आहे ते पण परफेक्ट मटेरियल आहे एकदम. त्याच्यामधून सुद्धा कोणती गोष्ट अवॉइड होऊ शकत नाही, की जे फिजिकल फार्मसी वगैरे जे बाकीचे जे आहेत मटेरियल आपले बायोकेमिस्ट्री असेल, मायनर सब्जेक्टचे, मायक्रोबायोलॉजीचे, ते आपण बाकीचे एक्झामला टार्गेट करून बनवलेलं आहे. त्याच्यामुळे आपली तयारी थोडी चांगलीच होते. गेट एक्झामला पण आपण फोकस केला होता चांगला. येस, राईट, बरोबर. आणि सो यू हॅड क्वालिफाईड गेट ऑल्सो, अँड वी हॅड कंडक्टेड डिफरंट सेशन फॉर दॅट इंटरॅक्टिव्ह सेशन, बरोबर. येस येस त्याचा सर. आपण एक ऑनलाईन सेशन घेतलं होतं, आय रिमेंबर दॅट. अजून एक क्वेश्चन असा आहे की वेन म्हणजे पर्सनली मी किंवा महेश सर, वेन वी टीच कॉन्सेप्च्युअल, त्यावेळी शिकवायला थोडा वेळ लागतो बघ. म्हणजे एखादं हो लेक्चर आहे तर टेबल पाठ करून घेणे, पाठांतर घेणे, शॉर्ट मध्ये शिकवणे, ही एक पद्धत असते. दुसरी पद्धत असते की हो. कन्सेप्च्युअल लेक्चर घ्यायचे, डिस्कस करायचं, चांगलं एकदम डेप्थ मध्ये जायचं, ती कॉन्सेप्ट समजावून घ्यायची, अंडरस्टँडिंग पे फोकस करणे का. सो इज दैट येस. कॉन्सेप्चुअल लर्निंग रियली रिक्वायर्ड? मतलब एक टॉपिक एक बार पढ़ो और 4 घंटा रट्टा मारो, या फिर एक टॉपिक 1.5 घंटे अच्छे से डिस्कस करो, यातलं कोणती पद्धत तुला चांगली वाटते बिंग अ टॉपर? सर, जी डिस्कशनची पद्धत आहे, आपण जेव्हा गोष्टी आता एखाद्या टॉपिक मध्ये फिजिकल फार्मसी असो, फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी असो, कोलॉजी असो, जेव्हा डिस्कशन मध्ये आपण जे लर्न करतो ते आपल्या स्टोरी टाईप लक्षात राहतं. त्याच्यानंतर जेव्हा आपण एक्झाम मध्ये क्वेश्चन बघतो तेव्हा ते आपल्याला क्लिक व्हायला चालू होतं, की हा हे क्लासमध्ये असं असं आपण ऐकलं होतं. नाहीतर लर्न तर सगळे, रीडिंग तर सगळेच करतात. मग बुक आपण रीडिंग करताना मग ते कंटिन्यू फोकस नाही राहत कंटिन्यू लाईन वरती. जेव्हा राईट. डिस्कस करतो मग, हा, हॉस्टेलला वगैरे असल्यामुळे एन्व्हायरमेंट पण तसं होतं. एखादी गोष्ट ह्याला समजून सांगणं हे ते, त्याच्यामुळे जास्त आपल्या लक्षात राहू शकतं त्या गोष्टी. व्हेरी गुड, बरोबर आहे. सो वी आर कमिंग टू द एंड ऑफ इंटरॅक्शन, बिकॉज ऑनलाईन इंटरॅक्शन तसं आपण भरपूर इंटरॅक्शन करतो, पण ऑनलाईन मध्ये थोडंसं कन्साइज राहिलं पाहिजे. अँड दॅट्स वाय आय हॅव लॉट ऑफ क्वेश्चन्स, अँड यू मे ऑल्सो हॅव, बट वी विल हॅव दॅट सेपरेटली, अँड दॅट विल बी व्हेरी पर्सनल, राईट. पण येस सर. आता एक या प्लॅटफॉर्मवर सांगण्यासाठी, व्हॉट आर युअर फिलिंग्स अबाउट अॅना, अबाउट मी अँड अबाउट महेश सर? स्टार्टिंगला मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा जे महेश सरांची जी क्वालिटी आहे, जी डिसिप्लिन, एकदम शॉर्ट मध्ये लेक्चर, एकदम जे फोकसिव्ह पॉइंट, म्हणजे जी गोष्ट आहे ती एक्झॅक्ट सांगणं आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काहीच नाही. जी कोलॉजी आहे ते एकदम शॉर्ट मध्ये, आणि जी गोष्ट एक्झामला गरजेची आहे तेवढंच फोकस करायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. कधी वेळ वाया गेला नाही. आणि जी सरांच्या सोबत तर, तुमच्या सोबत तर भरपूर कॉन्टॅक्ट झाले, केमिस्ट्रीच्या आपण सगळ्या गोष्टी लर्न केल्या. त्याच्यानंतर डिस्कशन जे होतं, जे आपण टेक्नॉलॉजी, टॅबलेट्स, कॅप्सूल, हे जे सगळे टॉपिक आपण कव्हर केले होते, त्याच्यात जी डिस्कशन पद्धत होती ती बेस्ट होती, एक नंबर. ओके, मग त्याचा फायदा होतोय. येस येस सर. आणि थँक्यू. ज्या आपल्या क्लासेसमध्ये बाकीच्या क्लासेसपेक्षा जे मल्टिपल एक्झाम्स वरती फोकस करतो, त्याच्यामुळं कंटिन्यू लर्निंग फेज मध्ये राहतो. आणि ज्या बाकीच्या सगळ्या अडॅप्टिव्ह गोष्टी, नवीन नवीन गोष्टी आपण शिकत राहून, म्हणजे एकाच एक्झाम वरती फोकस न करता सगळ्या एक्झाम थ्रू आपण क्वालिफाय होतो व आपला अभ्यास पण चांगला वाढून जातो. व्हेरी गुड. सो वी फील व्हेरी गुड. हे आपल्या ॲनाचं एक मोठं फीचर आहे की आपला रँक किती आला तरी आपल्या पोरांचा कॉन्फिडन्स डाऊन होत नाही, कारण आपली लर्निंग चांगली असते, राईट. येस म्हणजे सर. आय एम व्हेरी कॉन्फिडंट की तुझा रँक हा नसता आला आणि वेगळा काही आला असता तरी आपला कॉन्फिडन्स नसता कमी झाला, इजंट इट? अँड येस दॅट सर. इज व्हॉट वी गेन थ्रू आउट द स्टडी. आपण अभ्यासच याच्यासाठी करतो की आपला आत्मविश्वास वाढावा, बरोबर. So, येस. thanks a lot for sharing your feelings, for your experiences, and thank you for being part of the Anna family. You will remain always in the family, right? This is the legacy of 18 years of your seniors. तू ज्या कॉलेजमधून येतो, तुझ्या शहरातून येतो, तिथून याच्या आधी पण रँकर्स आलेले आहेत, त्यांचा पण याच्यात वाटा आहे. हो. ऑल युअर पॅरेंट्स, टीचर्स, तुझं स्कूल पासूनचे जे सगळे जे तुला टीचिंग मिळालं, त्या सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे. बट दिस इज नॉट द एंड. ॲज आय ऑलवेज टेल यू इन द लेक्चर्स, की दिस इज द स्टार्ट, है ना. येस अजून सर. पुढे भरपूर बाकी आहे, आणि पुढचा प्लॅन सांग, अँड देन वी विल स्टॉप. व्हॉट, वेअर विल यू गेट ऍडमिशन्स? कुठे तुझं टार्गेट आहे?
आता तर टार्गेट सर असंच आहे की नायपर टार्गेट आहे आणि 2 ब्रांचेस मध्ये थोडंफार कन्फ्युजन आहे. ते फायनली तुमच्यासोबत कन्क्लुझिव्ह होऊनच जाईल. ओके विल MBA किंवा मध्ये. ओके MBA की M Farm ते आपण सेपरेटली बोलू, येस. कारण इट डिपेंड्स ऑन कॅन्डिडेट. सो कॅन्डिडेट टू कॅन्डिडेट इट चेंजेस द डिसिजन, येस राईट? सर. So we'll discuss it separately. So thanks a lot. Once again, congratulations. And this is time to celebrate. Thank you. Thank you so much.